असे जिथे जिथे चांगले चांगले कार्यक्रम होत असतील तिथे तिथे आपण आवर्जून गेलं पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। जहाँ जहाँ अच्छी बातें हो वहाँ वहाँ शामिल होना ज़रूरी है। जहाँ जहाँ अच्छी बातें हो वहाँ शामिल होना ज़रूरी है। अगर ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है। अगर ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है। आपण सर्व जिवंत आणि जातिवंत असलेली महानुभाव पंथाची आणि स्वामींची साधक मंडळी आहोत आणि म्हणूनच स्वामींच्या विषयी असं म्हणावं असं वाटतं की ब्रह्मविद्येच्या तटावर नांदतो चक्रेश माझा, ब्रह्मविद्येच्या तटावर नांदतो चक्रेश माझा, रिंगणीचा भाव तेथे रांगतो चक्रेश माझा, रिंगणीचा भाव तेथे रांगतो चक्रेश माझा। सुजन हो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आपण मोठ्या जल्लोषात इथे साजरा करतो आहोत। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक परविचार या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय सद्भक्त श्यामजी कोंढाळकर यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। त्यांचं आणि त्यांच्या या विचारांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। ॲडव्होकेट श्यामजी कोंढाळकर। दंडोत प्रणाम। एकदा स्वामींच्या जयघोषाने आपण सुरुवात करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कारण आज आपण अवतरण दिन साजरा करत आहोत आणि आत्ताच सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे। प्रास्ताविक स्वरूपात मला या ठिकाणी इथे बोलवलं आहे। सर्वात प्रथम उपस्थित संत महंतगण व्यासपीठावरील मान्यवर यांचं या ठिकाणी मी यांना दंडोत प्रणाम करतो, त्यांचं स्वागत करतो। या मंगलमय प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, मोठ्या धाकट्यांचे व भगिनी बंधूंचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण सर्व एका पवित्र कार्यासाठी या धार्मिक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी येथे एकत्र आलेलो आहोत। या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे परमेश्वर स्वरूप परमपूज्य चक्रधर स्वामींचे स्मरण व वंदन। चक्रधर स्वामी म्हणजेच परब्रह्म म्हणजे परमेश्वर, त्यांच्या कृपेनेच आपल्या जीवनात भक्तिभाव, साधना आणि अध्यात्माची ज्योत अखंड प्रज्वलित होते। आजचा हा कार्यक्रम म्हणजे महानुभाव पंथ धर्माच्या परंपरेचा गौरव आहे। इसवी सन 1200 मध्ये परमेश्वर स्वरूप श्री चक्रधर स्वामींनी स्थापलेल्या महानुभाव पंथ हा महाराष्ट्रातील एक प्राचीन, शुद्ध व भक्तिप्रधान धर्म आहे। या धर्माचा मूलभूत संदेश ईश्वर भक्ती, सत्य, साधेपणा व प्रामाणिक जीवन, जातीभेद नष्ट करून सर्वांना समान दृष्टिकोन, पंचकृष्णांची अखंड उपासना। महानुभाव धर्माची ओळख म्हणजे लीळा चरित्र हा जगातील पहिला मराठी आद्यग्रंथ, तसेच नामस्मरण आणि अशी जीवनशैली। समाजात शांती, एकोपा व प्रामाणिकतेचा संदेश देणारा हा धर्म आजही आपल्याला मार्गदर्शन करतो। या धर्माची शिकवण पुढे नेण्यासाठी या ठिकाणी आत्ताच आमदार किशोरप्पा यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की या ठिकाणी व्यासपीठावर त्यांनी यायचं आहे। आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचे, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं। या ठिकाणी आपल्या धर्माची, पंथाची शिकवण पुढे नेण्यासाठी बऱ्याच जणांनी महान कार्य केले आणि आत्ताची जी पिढी आहे त्यामध्ये परमपूजनीय परम महात्मा करंजकर बाबाजी यांचं मोठं योगदान या ठिकाणी आहे। आपणा सर्वांना माहीतच असेल की आपण हा जो मुंबई उपनगर महानुभाव पंथाची संस्था आपण या ठिकाणी जिचं आपण आयोजन केलेलं आहे, ज्या संस्थेने, ती संस्था पूर्वी आपल्या इथे जवळजवळ 18 वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी आपल्याला कार्यरत आहेत। मुंबई आणि जे उपनगर आपले आहे
त्यामध्ये जवळजवळ 18 महानुभावपंथीय संस्था इथे कार्यरत आहेत. त्या आपापल्या धर्तीवरती आपापल्या ठिकाणी अतिशय चांगलं कार्य करत आहेत आणि त्यांना एकत्र घेऊन आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम करतोय एक संघटन निर्माण करतोय. आणि आपलं जे मूळ तत्व आहे की यावर्षी जे आपण जे करतोय प्रोग्राम करतोय मी संघटन निर्माण करणं आणि त्या संघटनेतून आपल्याला पुढचे जे आपल्याला कार्य आहेत बरंचसं मोठं विजन आहे आणि त्या कार्याचं पुढे आपल्याला भविष्यात या संस्थाने एकत्र घेऊन आपल्याला ते कार्य करायचं आहे. या सोहळ्यात आपल्यावर कृपाछाया ठेवणारे अनेक महात्मे उपस्थित आहेत. परमपूजनीय महात्मा श्री चरडे बाबाजी, परमपूजनीय महात्मा श्री लासूरकर बाबाजी, परमपूजनीय महात्मा श्री बेडकर बाबाजी, परमपूजनीय महात्मा श्री राहेरकर बाबाजी, परमपूजनीय महात्मा श्री करंजकर बाबाजी तसेच नगरच्या बाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व संत महात्मांच्या आणि विशेषतः परमेश्वर स्वरूप श्री चक्रधर स्वामींच्या कृपाशीर्वादाने हा धार्मिक जो उत्सव आहे अतिशय मंगलमय स्वरूपात आपण साजरा करत आहोत. धर्म हीच आपल्या जीवनाची खरी दिशा आहे. परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे पालन करूनच आपले जीवन सुंदर, मंगलमय आणि प्रेरणादायी होते. त्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे पवित्र कार्य आजच्या या कार्यक्रमातून आपण सर्व मिळून करत आहात आणि आपण सर्वजण ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आहात. अशा या मंगलमय क्षणी श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने व सर्वांच्या सहकार्याने या धार्मिक उत्सव यशस्वीरित्या पार पडो ही परमेश्वराचरणी प्रार्थना. या ठिकाणी मी प्रास्ताविकाची समारोप करतो एका कवितेने. चक्रधर स्वामी परमेश्वर रूप, भक्तांवरी कृपाछाया अनुप, महानुभाव धर्माचा ज्योतिर्मय दीप, सत्यभक्तीने जीवन होईल सुंदर सुफळ सिद्ध स्वरूप, साधेपणाची शिकवण दिली, समतेची पताका उंचावली, भक्तिभावाच्या मार्गी चालताना स्वामींची कृपा सदैव लाभली, 18 मंडळी एकवटली, धर्मपताका उंच फडकली, स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊ, भक्तिभावाने जीवन उजळू. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.